नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे मुक्ताच्या हाताला लागलेलं असतं. तिचा हात मुरगळलेला असतो. तेव्हा सागर तिच्या हाताला मॉलिश करून देत असतो आणि म्हणत असतो की मुक्ता, तुमच्या हाताला अजूनही सूज आहे. या हाताने काही काम करू नका. तेव्हा इथे मुक्ताला आठवत असतं तिच्याबरोबर जे किचनमध्ये घडलेलं असतं. तिच्या पदराला आग लागलेली असते आणि तिच्या हाताला सुद्धा दुखापत झालेली असते. आणि तेव्हा सावनीने मुक्ताची मदत केलेली असते, तिचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा इथे मुक्ताला आता सातत्याने तेच आठवत असतं आणि सागर म्हणत असतो की मुक्ता, हे बघा, मी तुमच्या हाताला मॉलिश करून देतोय, पण आता तुम्ही तुमची काळजी घ्यायची आहे. कसला विचार करताय तुम्ही मुक्ता? मी तुमच्याजवळ बोलतोय आणि तुमचं लक्ष कुठे आहे? तेव्हा मुक्ता म्हणत असते की सागर, तुम्हीच बघा ना, म्हणजे आत्तापर्यंत त्या सावनीने फक्त मला त्रास दिला आहे, आपल्या कुटुंबाला फक्त त्रास दिला आहे आणि माझ्या पदराला आग कशी लागली मला खरंच काहीच कळत नाही आहे. आणि सावनीने माझी मदत केली, या गोष्टीचं खरंच मला आश्चर्य वाटतं आहे. तेव्हा सागर म्हणत असतो की मुक्ता, अहो कधी नव्हे ते तिने आज तुमची मदत केली आहे, तर तुम्ही तिचा विचार एवढा का करताय? तुम्ही किती केले तिच्यासाठी तुम्हाला माहिती आहे ना. आणि मी तर तुम्हाला म्हणतो, तिने जे काही केलं याच्यामध्ये सुद्धा तिचा काहीतरी स्वार्थ असेल. नाहीतर तुम्ही म्हणताय ना की ती बदलली आहे म्हणून म्हणून तिचा दृष्टिकोन बदलला असेल. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की सावनीचा दृष्टिकोन बदलू शकतो, ते सुद्धा एवढ्या अशा रीतीने, या गोष्टीवरती माझा विश्वास बसतच नाही आहे. तर इथे इंद्रासुद्धा आता स्वातीला तेच म्हणत असते की स्वाते, हे काय घडलं का आजच्या दिवशी? ही दिवाळी अगदी आपल्या लक्षातच राहील. तेव्हा स्वाती म्हणते, हो ना गं मम्मा, म्हणजे आपली मुक्ता किचनमध्ये काम करते, अचानक तिच्या पदराला कशी आग लागली मला खरंच कळत नाही आहे. ती तर नेहमीच काम करत असते आणि साडी घालूनच काम करते ना. आणि त्याच्यामध्ये ती सावनी तिथे आली आणि तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या मुक्ताचा जीव वाचवला. काय म्हणायचं गं तिला? म्हणजे आता ही खोटं खोटं पुन्हा करते सगळ्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करायला, की खरोखर सुधारली आहे मलासुद्धा काही कळत नाही आहे. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, तिच्यावरती जर खरोखर प्रकाश पडला असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि म्हणत असतो की आत्या, आजी, माझ्या मामाचा हात कसा काय भाजला? तेव्हा इथे स्वाती म्हणते, अरे ती किचनमध्ये काम करत होती ना, तेव्हा गरम तेल उडालं म्हणून हात भाजला. तेव्हा आदित्य म्हणतो, नक्की ना, की तिला पुन्हा कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे? तेव्हा स्वाती म्हणते, अरे तुझ्या ममाला कुणी का त्रास देईल? तेल उडाले म्हणून हात भाजलाय, पण तुझी मामासुद्धा तुझ्यासारखी ब्रेव आहे ना, म्हणून तिला लवकर बरं वाटेल. तिने चिडचिडसुद्धा नाही केले. तर इथे आता मुक्ताला झोप येत नसते. तेव्हा सागर म्हणत असतो की मुक्ता, अहो तुम्ही झोपा ना शांतपणे, आता कसला विचार करताय? तेव्हा मुक्ता म्हणते, किचनमधली कामं आवरायची आहेत. तेव्हा इथे सागर म्हणतो, अहो तुम्हीच म्हणालात ना की ती सावनी आवरते म्हणून, मग तुम्ही का विचार करताय? तेव्हा मुक्ता म्हणते, ते माझं किचन आहे, मी आवरायला हवं ना ते? एक बाहेरची बाई येऊन माझं किचन आवरते आणि मला काही झोप लागणार आहे का? तेव्हा इथे आता सागर म्हणत असतो, अच्छा, मग मी आता जाऊन सांगतो की स्वाती आणि आई, तुम्ही किचन आवरू नका, मुक्ता म्हणाल्यात की तुम्ही बाहेरच्या आहात म्हणून. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, सागर, मी असं म्हणाले का? मी सावनीला म्हणाले होते. तेवढ्यात तिथे आता सई येते. सई म्हणत असते की मुक्ताई, मी तुझ्यासाठी बघ काय आणलं आहे, आईस्क्रीम आणले, मी माझ्या हाताने तुला भरवणार आहे. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, ग माझी सई माऊ, माझ्यासाठी तू आईस्क्रीम आणलीस? किती ग माझी सई माऊ माझा विचार करते, चल तुम्हाला भरव बरं. तेव्हा मुक्ता आपले केस आता मागे बांधण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला एका हाताने काही जमत नसतं. तेव्हा सागर म्हणतो, एक मिनिट तुम्ही सोडा, मी बांधतो. तेव्हा सागर आता मुक्ताचे केस आपल्या हाताने आता व्यवस्थित मागे घेऊन त्याला क्लिप लावून ठेवतो. तेव्हा इथे सई माऊ आता मुक्ताला आपल्या हाताने आईस्क्रीम भरवत असते. तेव्हा सागर म्हणतो, माझ्यासाठी? तेव्हा सई म्हणते की जेव्हा मला बरं नसतं तेव्हा मुक्ताई माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येते आणि मला हाताने भरवते. मग आता मुक्ताईला बरं वाटत नाही आहे, मग मी माझ्या हाताने मुक्ताईला आईस्क्रीम भरवणार. तेव्हा इथे सई मुक्तालासुद्धा भरवते आणि सागरलासुद्धा. तेव्हा इथे मुक्ताला आता ठसका लागतो. तेव्हा इथे सई जाऊन लगेच पाण्याची बाटली घेऊन येते आणि सागरकडे देते. सागर आता मुक्ताला ते पाणीसुद्धा पाजतो.
तेव्हा मुक्ता सईला सुद्धा थँक्यू म्हणते आणि सागरला सुद्धा. तेव्हा सागर म्हणतो, मी कुठलंही काम फुकट करत नाही, मला कामाचे पैसे लागतात. तेव्हा सई म्हणते, पण मुक्ताई माझं असं नाही आहे, मी हे जे काही तुझ्यासाठी सगळं करते ना, सगळं फ्रीमध्ये, मला पैसे वगैरे नको. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, बघितलं सागर, शिका काहीतरी आपल्या लेकीकडून आणि तुम्ही पैसे घेणार आहात का कामाचे. तेव्हा मुक्ता म्हणते की मी सुद्धा माझ्या सई माऊला माझ्या हाताने भरवणार. तेव्हा मुक्तासुद्धा आता सईला आईस्क्रीम भरवते, सागरला सुद्धा भरवते. तर त्यांचं हसतं खेळतं कुटुंब इथे खूप जास्त आनंदी असतं. तेवढ्यातच इथे आता सावनी म्हणत असते की चला, मी एका दगडात दोन पक्षी मारलेत. एकीकडे या घरामध्ये आता कायमची राहण्याची माझी सोय करून घेतली आहे आणि दुसरीकडे म्हणजे या घरामध्ये सगळे माझा राग करत होते, पण यांच्या लाडक्या मुक्ताचा जीव काय वाचवला तर हे सगळेजण आता इम्प्रेस झालेले आहेत. हे सगळेजण आता माझ्या बाजूने व्हायला वेळ लागणार नाही, या सगळ्यांचा मी विश्वास संपादन केलेला आहे. तेव्हा आता हळूहळू हे घर कसं उद्ध्वस्त करते ना, ते बघाच तुम्ही. सगळ्यांना माझ्या तालावरती मी नाचवते की नाही बघाच. ह्या मला ज्या काही जखमा झाल्या आहेत ना, ह्या जखमा मला दुखतसुद्धा नाही आहेत, कारण का यांचाच मला आता फायदा करून घ्यायचा आहे. तर इथे सावनीसुद्धा येते आणि म्हणते, आदित्य बाळा तू झोपला नाहीस का, जा बरं झोप आता. इथे आत्या आणि आजीसुद्धा सकाळपासून काम करून थकल्यात, त्यांना पण आराम करू दे, गप्पा उद्या मारचल. तेव्हा स्वाती म्हणते, नाही काही हरकत नाही, बोलू दे त्याला. तेव्हा सावनी म्हणते, बरं ठीक आहे, मी पाण्याची बाटली भरून येते, तोपर्यंत तू बोल. तेव्हा इथे आधी स्वाती आणि इंद्राजवळ गप्पा मारत असताना इथे आता सावनी येते आणि पाण्याची बाटली भरत असते. तेव्हा तिला काही करून आता मुक्ताच्या बाजूने असणाऱ्या सर्व लोकांना स्वतःच्या बाजूने करून घ्यायचं असतं आणि ते तिचे प्रयत्न असतात. त्यानंतर इथे सई आता मुक्तासाठी ग्रीटिंग तयार करत असते. तेव्हा तिथे सागर येतो आणि म्हणतो की सई मग अजून झोपली नाहीस, काय करतेस तू. तेव्हा सई म्हणते, मी बिझी आहे ना. तेव्हा मुक्ता इथे आता तिच्या रूममध्ये झोपलेली असते. तेव्हा सागर म्हणतो की तू शेवटीला माझी मुलगी आहेस, रात्रीची लवकर कशी झोपशील, बिझी तर राहायला हवंच ना. बरं काय करतेस तू सांग ना. तेव्हा सई म्हणते, पप्पा तुम्हाला माहिती आहे ना, मुक्ताईला बरं वाटत नाही आहे, तेव्हा मी तिच्यासाठी ग्रीटिंग कार्ड तयार करते, तिने लवकर बरं व्हावं म्हणून. तेव्हा तुम्हालासुद्धा जर मुक्ताईसाठी ग्रीटिंग कार्ड तयार करायचं असेल तर तुम्ही करा, म्हणजे ती लवकर बरी होईल. तेव्हा इथे आता सागर म्हणतो, हो का, आणि तो लगेचच एक वेगळा कार्ड पेपर घेतो आणि त्याच्यावरती आता छान पद्धतीने तो त्याला जे काही लिहायचं असतो ते मुक्तासाठी लिहितो. आणि आता सागर आणि सई दोघांनीही ग्रीटिंग कार्ड्स तयार केलेले असतात. मुक्ता शांतपणे झोपलेली असते. तेव्हा दोघेही आता मुक्ताच्या रूममध्ये येतात आणि एका बाजूला टेबलवरती आता दोन्हीही ग्रीटिंग कार्ड्स ठेवलेले असतात, जेणेकरून ते मुक्ताला दिसावेत आणि मुक्ता ते बघायला पाहिजे म्हणून. तेव्हा इथे मुक्तासुद्धा आता शांतपणे झोपलेली असते. सागर आता हळूवारपणे येतो आणि अगदी तिच्या बाजूला जे कपाट असतं त्याच्यावरतीच ते ग्रीटिंग कार्ड ठेवून देतो, जेणेकरून ते लगेच मुक्ताला दिसावेत या कारणासाठी. दोघांनीसुद्धा मेहनत केलेली असते. इथे मुक्ताला लवकरात लवकर बरं वाटायला पाहिजे, तिचा हातसुद्धा लवकर बरा व्हायला पाहिजे, हे आता दोघांचेही प्रयत्न असतात. आणि त्या दुखण्यामधून तिला थोडं बरं वाटावं आणि तिला आनंद व्हावा यासाठी सागर आणि सई या दोघांनी तिच्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड्स तयार केलेले असतात. तेव्हा मुक्ता उठल्या उठल्या ते ग्रीटिंग कार्ड्स आपल्या हातामध्ये घेते आणि आता बघत असते. तेव्हा इथे मुक्ता म्हणते की माझ्या सई माऊनेच हे तयार केले असतील, तरी ते सई आणि आदित्य दोघांनी मला हे ग्रीटिंग कार्ड्स दिलेत का, मग हे माझ्या सई माऊनेच केलं असेल, असं सुद्धा आता मुक्ता म्हणते. तेव्हा इथे सागर आता मुक्ताच्या शेजारी झोपलेला असतो, पण इथे मुक्ता मात्र ते आता ग्रीटिंग कार्ड्स बघून खूप जास्त खुश होते. सागरला आता माहिती नसतं की मुक्ताचा इथे गैरसमज झाला आहे, की तिला असं वाटतं की दोन्ही कार्ड हे सईनेच बनवलेले आहेत. तिला माहितीसुद्धा नसतं की सागरसुद्धा असं काहीतरी करू शकतो. तर इथे स्वाती आणि इंद्रा दोघीजणी किचनमध्ये काम करत असतात. तेव्हा सावनी तिथे येते आणि म्हणते, मी काही मदत करू का. तेव्हा इंद्रा म्हणते, नाही नको, जा जाऊन बस तिकडे. तेव्हा इथे इंद्रा म्हणते, स्वाती तिला चाय दे आणि बिस्किट पण दे ग जरा. तेव्हा इथे स्वाती तिला चहा देते, बिस्किट संपलेले असतात. तेव्हा इथे सावनी आता मनामध्ये विचार करत असते की बघा आता माझी किती इथे सोय होणार आहे. मी हिच्या लाडक्या मुक्ताचा जीव काय वाचवला तर लगेच मला चहा आणि बिस्किटसुद्धा द्यायला सांगितलं आहे. आतापर्यंत माझ्याबरोबर कचा कचा भांडणारी सागरची आईसुद्धा माझ्याशी नीट बोलायला लागलेली आहे आणि मला तर हे सवय ना
या संधीचा मला आता फायदा उचलायचा आहे. तेव्हा स्वाती चहा घेऊन येते आणि म्हणते की बिस्किट संपलेत, मुलांनी खाल्ले असतील. एक काम करू का, चपाती झाली आहे, चपाती देऊ चहाबरोबर. तेव्हा सावनी म्हणते नाही नको नको, मला चपाती वगैरे नको. तेव्हा इथे आता स्वातीच्या मनामध्ये असं काही नसतं की इथे सावनी बदलली नसेल वगैरे. इंद्र आणि स्वाती दोघीजणी तिच्याबरोबर माणुसकीच्या नात्याने चांगलंच बोलत असतात. तर इथे आता मुक्ताला साडी नेसता येत नसते, कारण तिचा एक हात दुखत असतो. त्यामुळे मुक्ता म्हणत असते की देवा, आता मी एका हाताने साडी कशी नेसू. तेव्हा सागर म्हणतो मी काही मदत करू का. तेव्हा इथे मुक्ता म्हणते तुम्हाला जमणार आहे का सागर, येते का तुम्हाला साडी नेसवता. तेवढ्यातच तिथे कोमल येते आणि म्हणते वहिनी येऊ का. तेव्हा मुक्ता म्हणते कोमल अगं अगदी वेळेवरती आलीस गं. बघ ना, एका हाताने काम करणं किती डिफिकल्ट होऊन जातं, आणि खास करून साडीला तर दोन्ही हात लागतातच ना. तेव्हा इथे कोमल आता येते आणि साडीच्या निऱ्या वगैरे मुक्ताला आता घालून देत असते. त्यामुळे इथे आता सागरला असं वाटतं की आता कोमल आली आहे, पण जोपर्यंत मुक्ताचा हात बरा होत नाही तोपर्यंत मुक्ताला साडी नेसावीच लागणार आहे ना. मग आता त्याच्या मनामध्ये एक विचार येतो की आपल्याला सुद्धा साडी नेसायला यायला हवी. आणि तेव्हा तो आता हळूवारपणे जातो आणि कपाटामधून मुक्ताची एक साडी घेतो आणि ती लगेच आपल्या बॅगमध्ये टाकतो. तेव्हा इथे सागरने आता मुक्ताची साडी हळूवारपणे घेतलेली असते, कारण का त्याला आता साडी कशी नेसवायची हे शिकायचं असतं म्हणून. पण तो आता मुक्ताला काही सांगत नाही, मुक्ताकडे बघून स्माईल करतो आणि तो सरळ तिथून निघून जातो. तेव्हा इथे आता छान पद्धतीने सई तयार होऊन बसलेली असते, खूपच छान दिसत असते आणि तिने तिचा ब्रेकफास्टसुद्धा पूर्ण संपवलेला असतो. तेव्हा सावनी म्हणत असते अरे वा सई, सगळा ब्रेकफास्ट संपवलास का. तेव्हा इथे सई म्हणते हो, मुक्ताईने सांगितलं आहे ताटामध्ये शिल्लक काही ठेवायचं नाही, अन्नाचा अपमान करायचा नाही, सगळं संपवायचं. तेव्हा सावनी म्हणते अरे वा, व्हेरी गुड. तेवढ्यातच तिथे आता सई येते आणि मुक्तासुद्धा आलेली असते. तेव्हा मुक्ता म्हणते अरे वा, माझी सई माऊ किती छान दिसते. तेव्हा सई म्हणते मुक्ताई तुला आता बरं वाटतंय का. तेव्हा मुक्ता म्हणते हो, मला तर आता बरं वाटतंय. माझ्या सई माऊने माझ्यासाठी ग्रीटिंग कार्डसुद्धा तयार केलेत हो ना. तेव्हा सई म्हणते की हो. तेव्हा इथे मुक्ता म्हणते सई तुला तयार कुणी केलं, सावनीने. तेव्हा सावनी म्हणते नाही नाही, तू आता सईला एवढी हुशार केली आहेस ना, ती स्वतःहून इतकी सुंदर तयार झाली आहे. तेव्हा इथे इंद्रा म्हणते की माझ्या सई माऊने किती सुंदर कार्ड्स तयार केलेत, चित्र पण बघ किती छान काढले. तेव्हा मुक्ता म्हणते की सई अगं पण तू मला 2-2 कार्ड्स का दिलेस. तेव्हा सई म्हणते की नाही, मी एकटीने 2 दिलेल्या नाही आहेत, तर एक मी दिले आणि एक पप्पाने दिले. तेवढा तिथे सागर येतो. तेव्हा मुक्ता म्हणते हो का, म्हणजे एक कार्ड माझ्यासाठी हे सागरने तयार केले तर. पण हे त्याच्यावरती काय बाबा लिहिलं आहे आणि हे चित्र कुणाचं काढलं आहे याचा काही ताळमेळ लागत नाही आहे. म्हणजे चित्रावरून नेमकं मला काय सांगायचं आहे हेच मला कळत नाही आहे. मी तर घाबरले होते, मला असं वाटलं की माझ्या सईची ड्रॉइंग बिघडली की काय. तेव्हा इथे आता सागर खूपच जास्त हसत असतो, त्याला माहिती असतं की मुक्ता त्याची आता मस्करी करते. तेव्हा मुक्ता म्हणत असते की हे एवढं सुंदर चित्र तुम्ही काढलंत ना सागर, खरंच म्हणजे मला तर वाटलं ना की सगळे चित्रकार फेल आहेत तुमच्यासमोर, खूपच जास्त छान काढलं. तेव्हा इंद्रा म्हणते अगं मुक्ता तुला माहिती नाही, लहानपणापासून आहे ना सागरला चित्रच काढता येत नाही. म्हणजे मांजर काढायला गेला तर कुत्राच काढायचा, कुत्रा काढायला गेला तर मांजर काढायचा, आणि तर काय चित्रामध्ये ह्याला खूप कमी मार्क असायचे. म्हणजे एवढा हुशार होता माझा सागर शाळेमध्ये, पण चित्रकलेमध्ये एकदम फेल. बरं झालं सई चित्रकलेमध्ये सागरावरती गेली नाही. तेव्हा इथे सागर आता गप्पच बसलेला असतो. तेव्हा मुक्ता म्हणते नाही हा, सागरने खूप छान चित्र काढले. कोमल, स्वातीताई, पुऱ्या आता हसू नका बिचाऱ्या सागरला. तेव्हा इथे सागर आता उठून तिथून निघून जातो. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते मला वाटलं लगेच चिडून माझ्यावरती गेले की काय. त्यानंतरला इंद्रा म्हणत असते अगं सूनबाई, आता तू मला सांग, चित्रकलेच्या पेपरमध्ये कोण नापास होतं बरं. तेव्हा स्वाती म्हणते मम्मी अगं होतो ना आपला भाई. आणि सगळेजण आता सागरला हसत असतात, सगळेजण एकमेकांबरोबर खुश असतात, आनंदी असतात. घरामधलं वातावरण खूपच जास्त आनंदी असतं. त्यामुळे एकमेकांबरोबर सगळ्यांना खुश बघून सावनी खूपच जास्त जलेस होते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सागरच्या बॅगमधून साडी खाली पडते. तेव्हा इथे त्याच्याकडे मिहीर बघतच बसतो आणि सागर आता मिहीरकडे बघत असतो. मिहीरला कळत नाही की सागरने नक्की साडी आता कशासाठी आणली आहे, ते सुद्धा ऑफिसमध्ये. तेव्हा इथे आता सावनी म्हणत असते की आपल्या मनामध्ये सॉरी हां कोमल, तू माझ्या आहेत ना टार्गेटमध्येच नव्हतीस, पण आता काय करायचं,
तू या घरामध्ये सगळ्यांची लाडकी आहेस ना. तुला जर त्रास झाला तरच मुक्ता आणि सागरला त्रास होईल. म्हणून सॉरी बेबी, तुला आता असं काही मी त्रास देणार आहे ना की तुझ्याकडे बघितल्यानंतर त्या मुक्ताला आणि सागरला जबरदस्त त्रास झाला पाहिजे. तेव्हा इथे मुक्ता येते आणि सावनीला म्हणत असते की आता तुम्ही जो मार्ग निवडला आहे तो चांगला आहे आणि त्याच मार्गावरती राहा, मार्ग बदलू नका. कारण कसं आहे ना, आता जर मार्ग बदललात तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे असं समजा. म्हणून चुकीचं पाऊल उचलू नका असं मुक्ता सावनीला म्हणत असते.